चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर इथं आमदारकीच्या रकान्यात एकच आडनाव दिसतं, ते म्हणजे जगताप. लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून 2009 पासून सलग 3दा आमदार झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांनी बाजी मारली. जगतापांचा बालेकिल्ला कायम राहिला. आता यंदा या मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप रिंगणात आहेत. साहजिकच बालेकिल्ला राखण्याचाच प्रयत्न होणार आहे. पण हा बालेकिल्ला किती भक्कम आहे? नाना काटे यांच्या माघारीमुळे गणितं कशी बदलू शकतात? चिंचवड मधली समीकरणं नेमकी काय आहेत? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. इथं आमदार भाजपचे म्हणून ताकद फक्त भाजपची असं गणित नाहीये. चिंचवडमध्ये ताकद आहे ती जगताप कुटुंबाची आणि त्यातही लक्ष्मण जगताप यांनी बांधलेली. 2009 ला श्रीरंग बारणे, भाऊसाहेब भोईर असे दोन तगडे उमेदवार समोर असताना लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष बाजी मारली होती. मतदारसंघात त्यांचं 1 to 1 कनेक्ट, तरुण कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं, गावकी भावकीच्या राजकारणाचं मतदारांमध्ये कन्व्हर्जन करण्याचं कसब, या सगळ्यांमुळे लक्ष्मण जगताप यांची ताकद मतदारसंघात सेट झाली. पुढे त्यांना भाजपकडून संधी मिळाली आणि राष्ट्रवादीचा होल्ड मागे टाकून जगताप प्लस भाजप ही बेरीज चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये बसली. सुरुवातीला नगरसेवक म्हणून चिंचवडच्या राजकारणात सक्रिय असलेले शंकर जगताप मधल्या काळात ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून लांब होते. पण जेव्हा लक्ष्मण जगताप आजारी पडले तेव्हा त्यांच्या कामाचा धडाका शंकर जगताप यांनी सुरू ठेवला. जगताप यांच्या निधनानंतर भाजपनं चिंचवड शहराध्यक्षपदाची माळ शंकर जगतापांच्या गळ्यात टाकली. पोटनिवडणुकीमध्ये तिरंगी लढत असताना देखील अश्विनी जगताप यांना मोठ्या फरकानं निवडून आणण्यात शंकर जगताप यांचा मोठा वाटा होता. ग्राउंडवर असलेला कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचं जाळं ही शंकर जगताप यांची महत्त्वाची ताकद आहे. त्याच जोरावर भाजपनं जगताप कुटुंबातच तिकीट कंटिन्यू केल्याचं बोललं जातं. आता यंदा जगतापांना आव्हान आहे ते शरद पवार गटाच्या राहुल कलाटे यांचं. खरं तर चिंचवडमध्ये तुतारी हाती घेण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. अजित पवार गटाचे नाना काटे, ठाकरे गटाचे राहुल कलाटे आणि भाजपचे चंद्रकांत नखाते यांची नावं यात आघाडीवर होती. पण अमोल कोल्हे यांचं वजन राहुल कलाटे यांच्या पारड्यात पडलं आणि त्यांच्या हाती तुतारी आणि एबी फॉर्म अशा दोन्ही गोष्टी आल्या. आता कलाटे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अपक्ष म्हणून 2दा आणि शिवसेनेच्या तिकिटावर एकदा अशी 3 वेळा त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांना लढण्याचा अनुभव आहे. पण कपाळी गुलाल लागणं मात्र त्यांच्याकडून मिस होत आलंय. 23च्या पोटनिवडणुकीत सुद्धा त्यांनी चिंचवडची जागा लढवली होती. पण त्यांना 44,000 मतांवर समाधान मानावं लागलं. अश्विनी जगतापांच्या मतांचा आकडा तेव्हा 1,35,000 होता. 2019 मध्ये त्यांनी लाखाच्या वर मतं घेतली खरी, पण ते जिंकण्यापासून तेव्हा देखील लांब राहिले होते. यंदा त्यांचा सामना जगतापांशीच होणार आहे. फक्त शरद पवारांची साथ असल्यानं कलाटे यांचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा आहे. कलाटे यांच्या समोर फक्त जगतापांना हरवण्याचंच आव्हान नाहीये, तर त्यांना अंतर्गत नाराजी देखील मोडून काढावी लागणार आहे. शिवसेनेचे गटनेते आणि शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या कलाटे यांनी 2019 ला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर पोटनिवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं न राहता त्यांनी बंडखोरी केली, ज्याचा फटका नाना काटे यांना बसला. आता मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि त्यातही शरद पवारांना असलेलं पोषक वातावरण हेरून त्यांनी हाती तुतारी घेतल्याची चर्चा आहे. फुटीनंतर ठाकरे गटात थांबलेल्या कलाटे यांनी उमेदवारीच्या संधीसाठी शिंदेंचं दार ठोठावल्याचं काही पत्रकार सांगतात. साहजिकच सतत पक्ष किंवा भूमिका बदलल्यामुळं कलाटे यांच्याबद्दल नाराजी आहे. ती मतदारांमध्ये ज्या प्रमाणात आहे त्यापेक्षा जास्त स्वपक्षीय आणि विरोधातल्या नेत्यांमध्ये आणि त्यातही शरद पवार गटामध्ये असल्याचं सांगितलं जातं. महायुतीत अजित पवार गटाचे नाना काटे देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण जागा भाजपला सुटली आणि काटेंनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. पिंपळे सौदागर भागात ताकद असलेल्या काटेंच्या मागे माजी नगरसेवकांचं बळ होतं. अजित पवार आपण बंड केल्यानंतर देखील ठामपणे पाठीशी उभे राहतील असा काटेंचा अंदाज होता. पण अजित पवार यांनी नाना काटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी देखील नाना काटे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घातली होती. अखेर सोमवारी महायुतीला चिंचवडमध्ये नाना काटे यांचं बंड शमवण्यात यश आलं आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाना काटे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने शंकर जगताप यांना दिलासा मिळाला. आता नाना काटे यांनी माघार घेतली असली तरी अशा वेळी एक प्रश्न उरतो, तो म्हणजे जगतापांचा बालेकिल्ला सेफ कसा राहू शकतो. तर जगतापांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. सुरुवातीला भाजपच्या नगरसेवकांचा शंकर जगतापांना विरोध असल्याची चर्चा झाली होती. पण जगतापांनी ही नाराजी मिटवत जगताप प्लस भाजप ही बेरीज पुन्हा ताकदीने ऍक्टिव्ह केली. पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण केली. आपलं नेटवर्क आणि यंत्रणा कामाला लावून जगतापांनी पोलिंग एजंट देखील तयार केल्याची चर्चा मतदारसंघात आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल कलाटे यांना अंतर्गत नाराजी रोखायची आहे. जगतापांना बालेकिल्ला सेफ ठेवता येऊ शकतो याचं दुसरं कारण म्हणजे लढतीचं चित्र.
या मतदारसंघात पक्ष आणि महायुतीच्या पलीकडे जाऊन जगताप कुटुंबाची स्वतंत्र आणि मोठी ताकद आहे. त्याला महायुतीमध्ये भाजपच्या मतदारांची जोड मिळाली तरी शंकर जगताप यांच्याकडे प्लसमध्ये जाण्याची संधी निर्माण होताना दिसते. त्यामुळे कलाटेंमागे शरद पवारांची ताकद असली तरी लढाईत जगतापांचं ग्राउंड भक्कम आहे. आता कलाटे विरुद्ध जगताप या दुरंगी लढतीत अजित पवारांची राष्ट्रवादी प्लस महायुती प्लस जगताप असा फोर्स शंकर जगताप यांच्या मागे उभा राहतोय. तर कलाटे यांना कलाटे प्लस शरद पवार मायनस नाराज ठाकरे गट हे समीकरण प्लस मध्ये बदलावं लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून महायुतीची माजी नगरसेवकांची फळी ऍक्टिव्ह झाली. शंकर जगतापांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली, पण कलाटे अंतर्गत नाराजीच्या विचारात व्यस्त आहेत. शरद पवारांनी वैयक्तिक लक्ष घालून फिल्डिंग लावली तर कलाटे जागा रेसमध्ये आणू शकतात. साहजिकच मवियामध्ये फाईटची चर्चा आहे तर जगतापांच्या गोटात बसलेल्या बेरजेची. अशी बेरीज भाऊंनी बांधलेला वहिनींकडे आलेला आणि आता शेटकडे जबाबदारी असलेला बालेकिल्ला सेव्ह करू शकते का? तुम्हाला काय वाटतं? कलाटे चिंचवडमध्ये जादू करणार की जगताप आपला बालेकिल्ला राखणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.